नमस्कार. ज्या द्राक्ष बागायतदारांना खरंच कसल्याच प्रकारचं पाणी नाही आहे, परंतु 1 ते 2 दिवसाला अर्धा किंवा 1 तास या प्रमाणामध्ये आपण काही करून पाणी देऊ शकत असाल तर या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे, तर ज्या ठिकाणी आपलं ड्रिपचं पाणी पडतं त्या ठिकाणी जो ओलावा, जो गोल आकाराचा ओलावा झालेला आहे त्या ठिकाणी आपल्याला 1 बाय 1 चा खड्डा घेऊन त्या खड्ड्यामध्ये कोकोपीट, चांगलं प्युअर कुजलेलं शेणखत, त्याचबरोबर बगॅच यांचं 3 घटकांचं एकत्रित कॉम्बिनेशन करून त्या ठिकाणी साधारण 1 किलो प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी ड्रिपचं पाणी पडत आहे त्याच ठिकाणी आणि त्यावरती माती झाकून घ्यायची आहे, जेणेकरून मुळांच्या कक्षेमध्ये चांगला ओलावा त्या ठिकाणी मेंटेन राहील आणि त्याचा फायदा आपली द्राक्षबाग जगण्यामध्ये निश्चितच होईल. ही आपण द्राक्षबाग जगवण्याची आयडिया इतर जणांना नक्की शेअर करा आणि आजचा हा व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.